प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आणि म्हणजे आता हे खरं तर औपचारिकता झालेली आहे, पण संविधान म्हणजे आज बाहेर पडल्यानंतर मला आपल्यालाही शुभेच्छा आहेत आपल्या. म्हणजे अनेकदा सोसायट्यांमध्ये बघायला मिळालं तर मेरे देश की धरती, बॉर्डरची गाणं, लता मंगेशकरांच्या गाण्यांची आपल्याला ऐकायची सवय झालेली आहे. त्यामुळे अनेकदा संविधान दिवस ह्याचं महत्त्व म्हणजे केवळ दिल्लीला होणाऱ्या आपल्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन, आर्मीच्या सक्षमतेचं प्रदर्शन जे अतिशय महत्त्वाचं आहे. पण या पलीकडे संविधानाचं स्पिरिट, त्याची ऊर्जा, त्याचा अर्थ, त्याच्यात अपेक्षित असलेला अर्थ आणि त्याचा देशावरती पडणारा प्रभाव या सगळ्या गोष्टी सुद्धा अपेक्षित असतात. आज संविधानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर जवळपास 6 दशकानंतर आज आपण कुठे आहोत, काय गाठायचं आहे आणि सद्यकालीन परिस्थितीच्या चष्म्यातून पाहत असताना तुम्हाला संविधानावर चालणारा भारत कसा दिसतोय? ज्या सोसायट्याचा तुम्ही उल्लेख केला आहे की लता मंगेशकरांची गाणी वाजतात किंवा बॉर्डरमधलं असणारं गाणं वाजतं किंवा अचानकमधलं असणारं गाणं वाजतं, मी असं म्हणेन की ह्या सोसायटीने पहिल्यांदा स्वतःकडे बघणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे इलेक्शनमध्ये त्यांनी असणारं पेमेंट करून द्या, कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये सोसायट्यामधलं पेमेंट करून द्या, पाणी आणून द्या, अमुक आणून द्या, अशी मागणी केली आहे मतदान देताना का? हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण का आपल्या इथे म्हण आहे की राजा तशी प्रजा. लोकशाहीमधला राजा हा मतदार आहे. त्याच्यामुळे मतदारच करप्ट असेल तर मग व्यवस्थाच करप्ट होते. दोष द्यायचा हो, कारण शेवटी तो राजा आहे. मी मतदारांनाच दोष देईन, घ्यायचा की न घ्यायचा त्यांनी ठरवायचं आहे. म्हणजे तशी आहे का त्यांना चॉईस की नाही म्हणण्याची? देणारे बरेच जण असतील. पैसे वाटप केले जातात, का? त्यांना तुम्ही आपण का प्रश्न नाही विचारायचा नाही का? ते काय पोलीस वाटतात का? सरकारी अधिकारी वाटतात का? त्यांचे नातेवाईकच वाटतात. तुम्हाला जर एवढं कळत नसेल की याच्यातून असणारं आखी सिस्टम करप्ट होते, साहेब, यात तुम्ही गुलामच बरे आहात. यात असा एक प्रश्न निर्माण होतो